नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीच्या चॅप्टर फर्स्टचा प्रॅक्टिस सेट 1.4। 1.4 मध्ये आपण शिकणार आहोत अपरिमेय संख्या रेषेवर कशा दर्शवायच्या, म्हणजे हाऊ टू शो इरेशनल नंबर ऑन नंबर लाईन, म्हणजे नंबर लाईनवर अपरिमेय संख्या कशा दर्शवायच्या। आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये पायथागोरस थेरमचा उल्लेख आल्यामुळे आपण सुरुवातीला काय करूया, पायथागोरस थेरम किंवा पायथागोरस प्रमेय किंवा पायथागोरस सिद्धांत म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया आणि नंतर आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.4 ला सुरुवात करूया। पायथागोरस सिद्धांत शिकताना एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं, ते म्हणजे पायथागोरस थेरम हा फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल वरच अप्लाय करता येतो, दुसऱ्या कोणत्याही त्रिकोणावर अप्लाय करता येत नाही। समजतंय वाक्य काय, हा पायथागोरस थेरम फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, काटकोन त्रिकोणावरच अप्लाय करता येतो, बाकी कोणत्याच त्रिकोणावर अप्लाय करता येत नाही। म्हणजे जर तुमचा दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल, आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय याची व्याख्या थोडक्यात समजून घ्या। जर दिलेल्या त्रिकोणाचा कोणताही एक कोन 90 अंश असेल किंवा काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण किंवा राईट अँगल ट्रायंगल। काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण किंवा राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं। खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही। समजतंय का, दिलेल्या त्रिकोणाचा कोणताही एक कोन जर 90 अंश असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण। म्हणजे पायथागोरस थेरम फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणावरच अप्लाय करता येतो, दुसऱ्या त्रिकोणावर अप्लाय करता येत नाही। दुसरे त्रिकोण म्हणजे काय, लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, ह्याच्यावर आपण ह्याला अप्लाय करू शकत नाही। समजलं का, लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात त्याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण। आणि विशालकोन त्रिकोणाची व्याख्या अशी आहे की ज्या त्रिकोणाचा कोणताही एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणाला विशाल कोन म्हणायचं। पण पायथागोरस थेरम हा फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणावरच अप्लाय करता येतो, दुसऱ्या कोणत्याही त्रिकोणावर अप्लाय करता येत नाही। आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट समजून घेण्याची ती म्हणजे हायपोथेनस किंवा कर्ण। तर कर्ण कुठं असतं हे लक्षात ठेवायचं, 90 अंश कोणासमोरची जी बाजू असते ती बाजू तुमची काय असते, हायपोथेनस। काय असते, हायपोथेनस। हायपोथेनसला काय म्हणायचं मराठीमध्ये, कर्ण म्हणायचं। काय म्हणायचं, कर्ण, विसरायचं नाही। 90 अंश कोणासमोरची जी बाजू आहे सगळ्यात मोठी बाजू, त्या बाजूला काय म्हणायचं, त्या त्रिकोणाचा कर्ण म्हणायचं, हे विसरायचं नाही। कर्णाला इंग्लिश मध्ये म्हणतात हायपोथेनस। काय म्हणायचं, हायपोथेनस। हायपोथेनस म्हणजे काय, कर्ण। 90 अंश कोणासमोरच्या बाजूला काय म्हणायचं, कर्ण म्हणायचं। आता समजून घेऊया पायथागोरस थेरमचं सूत्र। पायथागोरस थेरमचं सूत्र आहे कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेवर असतो। म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर, समजा हा जर पायात पकडला आपण तर ही त्रिकोणाची काय होईल, उंची होईल। मग सूत्र काय येणार, कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। काय सूत्र समजलं का, कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गाबरोबर असतो। इंग्लिश मध्ये कसं लिहिणार तुम्ही, स्क्वेअर ऑफ हायपोथेनस इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। बेसचा वर्ग अधिक हाईटचा वर्ग, हेच आहे पायथागोरस थेरमचं सूत्र। आता हा पायथागोरस थेरमचं सूत्र तुम्ही कुठे वापरू शकता, जर तुम्हाला दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल आणि ह्या तिन्ही बाजूपैकी तुम्हाला कोणत्याही दोन बाजू देत्या, त्या दोन बाजूवर तुम्ही काय करू शकता, तिसरी बाजू ह्या पायथागोरस प्रमेयाचा वापर करून काढू शकता। तुम्ही इयत्ता 7वी मध्ये हे शिकलेला आहात, त्यामुळे तुम्हाला काही अवघड जाणार नाही। समजलं का, पायथागोरस प्रमेयाचा वापर आपण काय कधी करतो, जर दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल आणि काटकोन त्रिकोणामधल्या कोणत्याही दोन बाजू देत्या, त्या पायथागोरस थेरमवरून तुम्ही त्याची तिसरी बाजू काय करू शकता, काढू शकता। हीच आहे पायथागोरसचा थेरम। समजला ना, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, हीच आहे थेरम। ह्या पायथागोरस प्रमेयचा 1.4 मध्ये आपल्या काय केलेला आहे, वापर केलेला आहे। त्यामुळे मी तुम्हाला काय केलं हे थोडक्यात सांगितलं, हे लक्षात ठेवा। हे तुम्हाला 10वीला 9वीला 11वी 12वीला पुढे शिक्षणासाठी ह्याचा उपयोग पडणार आहे, त्यामुळे हे सूत्र विसरायचं नाही। आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.4। 1.4 मध्ये आपल्याला काय करायचंय, इरेशनल नंबर हे संख्या रेषेवर शो करायचे।
हाऊ टू शो इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईनवर आपल्याला काय करायचे, अपरिमेय संख्या दर्शवायचे. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आपण जसं परिमेय संख्या 1.1 मध्ये दर्शवलं त्या नंबर लाईनवर, अगदी तसंच इथं काय करायचे, त्या अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दर्शवायचे त्या. पण इथं मेथड काय आहे, थोडीशी वेगळी आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थित काय करतो, समजावून सांगतो. तुम्हाला कधीही त्या गोष्टी विसरणार नाही. त्या अपरिमेय संख्या म्हणजे काय थोडक्यात सांगतो. म्हणजे आपण काय करूया, आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या जी संख्या वर्गमुळात असते, किंवा अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 2. आता ह्या वर्गमुळात 2चं वर्गमूळ काढता येते का, नाही. का काढता येत नाही, कारण 2 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. आता वर्गमुळात 3, वर्गमुळात 3चं वर्गमूळ काढता येते का, नाही काढता येत. त्यामुळे ही संख्या कसली झाली, अपरिमेय संख्या झाली. आता तिसरं उदाहरण बघा, वर्गमुळात 4. आता ह्या वर्गमुळात 4चं वर्गमूळ काढता येतं का, येतं. का काढता येतं, कारण 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. कारण 4 कुणाचा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे. वर्गाला वर्गमूळ काय होतं, कट होतं. आणि वर्गमुळात 4चं उत्तर किती येतं, 2. आणि 2 ही संख्या कसली आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे ती संख्या ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे वर्गमुळात 4 ही संख्या परिमेय आहे, अपरिमेय नाही. समजलं का. जरी ह्या 4च्या वरी वर्गमूळ चिन्ह असलं तरी त्याचं वर्गमूळ काय होतं, निघतं. त्यामुळे ही संख्या कसली आहे, परिमेय आहे. म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे कसली संख्या, ज्या संख्याचं वर्गमूळ निघत नाही तिला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या तर आपण ड्रॉ केल्या त्या. आता अपरिमेय संख्या कशा ड्रॉ करायची हे आपण थोडक्यात समजून घेऊया. एकच मेथड आहे आणि तीही अगदी सोपी आहे. आता आपण काय करूया, अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दर्शवण्यासाठी एक संख्यारेषा काढून घेऊया. एक संख्यारेषा काढा. आता इथं बघा, वर्गमुळात 2 ही पॉझिटिव्ह संख्या आहे. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे तो कोणीकडे येणार, उजव्या बाजूला येणार. मग आपण काय करू, इथं 0 घेऊया. आता काय करा, 1 युनिट हे अंतर तुमच्या मनानं कितीही घ्या. 2 सेंटीमीटर घ्या, 1 सेंटीमीटर घ्या, 4 घ्या, कितीही घ्या. कारण 1 मिनिट अंतर म्हणजे 1 सेंटीमीटर नसतं, किंवा 1 मिनिट अंतर म्हणजे 1 मीटर नसतं. 1 मिनिट अंतर म्हणजे प्रॉपर डिस्टन्स असतं. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते अंतर घ्या. जर तुम्ही इथं 2 सेंटीमीटर अंतर घेतलं, किती अंतर घेतलं, 2 सेंटीमीटर, तर इथून पुढे पण 2 सेंटीमीटर अंतरावरच तुम्हाला काय घ्यावं लागेल, 2 युनिट घ्यावं लागेल. हे विसरायचं नाही. काय करा, प्रॉपर डिस्टन्स घ्या. 1 सेंटीमीटर घ्या, 2 सेंटीमीटर घ्या, काय फरक पडत नाही. 3, 4 इथं ते सुद्धा चालतंय. आता काय करायचं बघा, ज्या वेळेस आपल्याला अपरिमेय संख्या ह्या संख्यारेषेवर ड्रॉ करायच्या असत्या, त्यावेळेस तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुम्ही हे जे 1 युनिट अंतर घेतलेलं आहे, 2 सेंटीमीटर घ्या, किती घ्या, तेवढंच अंतर काय करायचं, या 1 पासून इथं लंब टाकायचं. वरती काय करायचं, लंब टाकायचं. समजते का. वरती अंतर काय टाकायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स टाकायचं. किती टाकायचं, जेवढं तुम्ही इथं जे 1 युनिट अंतर घेतलंय तेवढंच युनिट अंतर काय करायचं, इथं घ्यायचं. समजा तुम्ही हे 1 युनिट अंतर 2 सेंटीमीटर घेतलंय, तर इथलं सुद्धा अंतर काय घेणार तुम्ही, 2 सेंटीमीटरच घेणार. म्हणजे जेवढं हे अंतर आहे तेवढंच हे अंतर काय करायचं, घ्यायचं. आणि आता काय करायचं, हा O, हा जो आपला 0 आहे, हा 0 आणि हे जे अंतर आहे ते काय करायचं, जोडून घ्यायचं. तर इथं काय तयार होतोय, त्रिकोण तयार होतोय. कसं त्रिकोण तयार होतोय, काटकोन त्रिकोण तयार होतोय. दिसतंय काटकोन त्रिकोण. मग आता मला सांगा, हे अंतर किती झालं, 1 युनिट. हे अंतर किती झालं, 1 युनिट. आता इथं आपण काय करूया, पायथागोरस थेरम वापरूया. पायथागोरस थेरम काय म्हणतोय, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता इथं बघा, कर्ण म्हणजे काय, हायपोथेनस. हायपोथेनस कुठे असतो, 90 अंश बाजू समोरील, 90 अंश कोणासमोरील जी बाजू असते त्याला काय म्हणायचं, हायपोथेनस म्हणायचं. म्हणजे तुमची कुठली बाजू आली, ही कर्ण आला. आपल्याला काय करायची, ह्याचीच लांबी काढायची आहे. हा, पाया किती आहे, 1. 1 चा वर्ग अधिक उंची किती आहे, 1. 1 चा वर्ग 1. 1 चा वर्ग 1 किती आलं, 2. कर्ण वर्ग बरोबर 2 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, कर्ण करायचं आहे. वर्ग करायला काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. सिंपल आहे. मग काय होणार, कर्ण बरोबर वर्गमुळात 2. काय होतं तुमचं, कर्ण बरोबर वर्गमुळात 2. वर्गाला वर्गमूळ काय होतं, कट होतं. कर्ण वर्गचा वर्ग काय झाला, कट झाला. आणि उत्तर किती आलं, वर्गमुळात 2. म्हणजे तुमचं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे, वर्गमुळात 2 आहे. आता हे जे डिस्टन्स वर्गमुळात 2 आहे,
ते डिस्टन्स आपल्याला काय करायचंय, ह्या संख्या रेषेवर टाकायचंय, कारण आपल्याला वर्गमुळात 2 काय करायचंय, संख्या रेषेवर शो करायचंय. आता ही वर्गमुळात 2 अंतर कसं टाकणार संख्या रेषेवर, तर त्यासाठी काय करायचं, कर्कटक घ्यायचं. काय घ्यायचं, कर्कटक घ्यायचं. आणि त्या कर्कटक मध्ये समजा हा ए बिंदू आहे, आपण असं कन्सिडर करू. ही OA एवढं अंतर काय करायचं, कर्कटक मध्ये घ्यायचं. काय करायचं, कर्कटक मध्ये घ्यायचं. आणि इथून काय करायचं, असा चाप मारायचा. इथून काय करायचा, चाप मारायचा. चाप मारायचं तुम्हाला माहिती, हा काय तयार होतो, वर्तुळ तयार होतो. बघा, आपण जर कर्कटक नाशिक गोलदेश मारले तर काय तयार होतो, वर्तुळ. आणि वर्तुळावरील त्रिज्येपासूनचे सगळे बिंदू समान अंतरावर असतात. म्हणजे जेवढं अंतर OA आहे तेवढंच अंतर काय होणार, इथं पडणार. समजतंय का? बघा, इथून तुम्ही कर्कटक इथं ठेवला आणि तेच अंतर काय केलं, इथं घेतलं वळून. म्हणजे OA एवढं अंतर काय होतं, ह्या रेषेवर काय होतं, पडतं. म्हणजे हे जर वर्गमुळात 2 असेल तर ह्या A च्या ठिकाणी आपल्याला A' म्हणून, या A' च्या ठिकाणी तुमचं अंतर किती पडणार, वर्गमुळात 2 पडणार. म्हणजे तुमचा हा बिंदू काय झाला, वर्गमुळात 2 चा बिंदू झाला. आणि अशा पद्धतीने काय करायचं, वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर ड्रॉ करायचं. समजतंय कसं करायचं? आणखीन एकदा थोडक्यात सांगतो. जेवढं अंतर तुम्ही 1 युनिट घेतलंय ना, तेवढंच अंतर काय करायचं, 1 युनिट पासून वरती टाकायचं, परपेंडिक्युलर. ते अंतर आणि हा शून्य बिंदू काय करायचा, जोडून घ्यायचा. आणि कर्कटकनं फक्त काय करायचा, त्या संख्या रेषेवर ह्याचा चाप मारायचा. हे तुमचं काय असतं, वर्गमुळात 2 असतं. आता बघूया वर्गमुळात 3 म्हणजे काय. वर्गमुळात 3 कसं करायचं, सिंपल मेथड आहे बघा. आता काय करायचं, ह्या वर्गमुळात 2 पाशी परपेंडिक्युलर लाईन टाकायची. केवढी लाईन टाकायची, जेवढं अंतर ह्याची हाईट होती ना तेवढीच हाईट काय करायची, इथे टाकायची. समजतंय का? जेवढी हाईट तुम्ही इथली घेतली ना तेवढीच हाईट काय करायची, वर्गमुळात 2 पासून पुढे घ्यायची. आणि हे अंतर जोडायचं. कुठलं अंतर जोडायचं, हे. आता 2 नंबरचं समजतंय का? ज्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर लाईन टाकली ना ती लाईन काय करायची, ह्या शून्यापासून जोडायची. जोडली काय, इथं जोडली. आता इथं काय करायचं, ह्या ठरलेल्या नियमानुसार कर्कटकनं काय करायचा, चाप मारायचा. कुठून मारायचा, इथून असा खाली. इथून असा काय करायचा, खाली मारायचा. म्हणजे इथे तुमचं काय असणार आहे, वर्गमुळात 3 असणार आहे. समजलं कसं करायचं? जर तुम्हाला वर्गमुळात 3 करायचं असेल तर वर्गमुळात 3 करायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे, वर्गमुळात 2 करावं लागणार आहे. वर्गमुळात 2 कसं करणार, सेम डिस्टन्स काय करायचं, हाईट म्हणून घ्यायचं. आणि इथून चाप मारायचा. पहिला चाप तुमचा काय असणार आहे, वर्गमुळात 2चा असणार आहे. आणि ह्या वर्गमुळात 2 वर काय करायचं, तिथून एक रेष वरती मारायची परपेंडिक्युलर एवढ्याच हाईटची. आणि तिथून ज्यावेळेस तुम्ही दुसरा चाप मारचाल तो दुसरा चाप काय असणार आहे, वर्गमुळात 3चा असणार आहे. आता वर्गमुळात 4चा चाप कसा मारणार, ह्या वर्गमुळात 3 पासून तुम्ही काय करणार, सेम तीच हाईट घेणार. कुठली हाईट घेणार, ही हाईट घेणार. आणि आता काय करणार तुम्ही, हा 0 आणि ही रेष काय करायची, जोडून घ्यायची. 0 आणि हाईट काय करायची, जोडून घ्यायची. आणि इथून काय करायचं, चाप मारायचा. काय करायचा, चाप मारायचा. हा तुमचा चाप काय होणार आहे, करेक्ट 2 वर येणार. कुठे येणार, करेक्ट 2 वर. कारण 2 म्हणजे काय असतं, वर्गमुळात 4 असतं. म्हणजे तुमचं वर्गमुळात 4 बरोबर कुठे येणार, 2 वर येणार. अशा प्रकारे हे काय करायचं, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 4 काय करायचं, काढायचं. खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. फक्त हे सुरुवातीला मात्र विसरायचं नाही. हे जेवढं अंतर घेतलंय तेवढीच ही हाईट घ्यायची, तेवढीच हाईट घ्यायची, तेवढीच हाईट घ्यायची. आणि वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 4. आता ह्या वर्गमुळात 4 पासून काय करणार तुम्ही, तिथे एक हाईट टाकणार सेम डिस्टन्सवर. डिस्टन्स बदलणार नाही. आणि इथून काय करणार तुम्ही, ही रेष जोडून घेणार. इथं चाप मारला, हा चाप कितीचा येणार, मग आता वर्गमुळात 5चा चाप येणार. कसं येणार इथं चाप, वर्गमुळात 5चा. आता वर्गमुळात 6 करायचंय आपल्याला. काय करायचंय, वर्गमुळात 6. कसं येणार, वर्गमुळात 6. ह्या वर्गमुळात 5 वर इथं हाईट टाकायची. ही हाईट काय करायची, जोडून घ्यायची. तिथून चाप मारायचा. हा तुमचा चाप काय आला, वर्गमुळात 6चा आला. जर तुम्हाला वर्गमुळात 7 करायचं असेल तर कसं करणार, ह्या वर्गमुळात 6च्या ठिकाणी चाप मारा. ही हाईट करायची. 0 आणि ही काय करायचं, जोडून घ्यायचं. आणि कर्कटकनं काय करायचं, चाप मारायचा. हे तुमचं काय असतं, वर्गमुळात 7 असतं. किती असतं, वर्गमुळात 7. अशा पद्धतीने काय करायचं, ही वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, 4, 5, 6, 7 तुम्हाला जे काय दिलंय ते तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आता तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिले, 1.4 मधल्या दुसऱ्या वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 काय करा, नंबर लाईन वर शो करा. कसं शो करणार आता समजलं का, त्या मेथडनं काय करायचं, शो करायचं.
खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता आपण काय करूया, आणखीन यातले एक शॉर्टकट मेथड बघूया. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 संख्येरेषेवर कसं करायचं. आता इथं बघा, एक नंबर लाईन काय करायची, ड्रॉ करायची. प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं 1 युनिट म्हणून. 2 सेंटीमीटर घ्या, 3 सेंटीमीटर घ्या, काय फरक पडत नाही. प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं. आता तुम्हाला काय सांगितलंय, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 काय करा, नंबर लाईन वर शो करा. आता वर्गमुळात 5च्या अलीकडली अशी संख्या हुडकायची जिचं वर्गमूळ काय होतंय, निघतंय. जिचं वर्गमूळ काय होतंय, निघतंय संख्या हुडकायची. वर्गमुळात 5च्या अलीकडे कोण आहे, वर्गमुळात 4 आहे. आता ह्या वर्गमुळात 4चं वर्गमूळ निघतंय. वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती असतं, 2 असतं. समजतंय का. वर्गमुळात 4 म्हणजे 2चा वर्ग. वर्गाला वर्गमूळ काय झालं, कट झालं. उत्तर किती आलं, 2. म्हणजे 5च्या अलीकडची ही जी वर्गमुळात 4 ही संख्या आहे, ह्या वर्गमुळात 4चं काय निघतंय, वर्गमूळ निघतंय. आणि ते वर्गमूळ किती आहे, 2 आहे. म्हणजे ह्या 2च्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट वर्गमुळात 4 आहे असं म्हणू शकता. बरोबर आहे का, समजतंय का. एवढा थापाट पसारा इथनं करत जायची गरज नाही. वर्गमुळात 2 करा, उभी रेष मारा. वर्गमुळात 3 करा, उभी रेष मारा. वर्गमुळात 4 करा, उभी रेष मारा. इथं थापाट पसारा करायची आवश्यकता नाही. का नाही, कारण आपल्याला माहिती आहे स्मार्ट वर्ग करायचं, डोंकी वर्ग करायचं नाही. स्मार्ट वर्ग काय आहे, वर्गमुळात 4 म्हणजे काय असतं, 2 असतं. आणि 2च्या ठिकाणी जर आपण वर्गमुळात 4 लिहिलं तर काय फरक पडणार आहे का, नाही. मग आता काय करायचं, थोडक्यात लक्ष द्या. आता काय करायचं, ह्या वर्गमुळात 4 पासूनच हाईट टाकायची वरी. काय करायची, तर लंब काढायचा. काय करायचा, लंब. पण याची हाईट किती घ्यायची, ठरलेल्या नियमानुसार. जेवढं डिस्टन्स 1 युनिट आहे ना, तेवढीच हाईट घ्यायची. ही पूर्ण हाईट घ्यायची नाही. 0 पासून 2 पर्यंतची हाईट फक्त किती घ्यायची, 1 युनिट. एवढं मात्र कन्फ्युजन करायचं नाही. हाईट किती घेणार, नेहमी हाईट नेहमी 1 युनिटच घ्यायची, विसरायचं नाही. घ्या मग हाईट 1 युनिट. 1 युनिट हाईट इथं आल्याचं आपण कन्सिडर करू. आता काय करणार तुम्ही, ही रेषा 0 पासून जोडून घ्यायची. 0 पासून जोडून घ्यायला विसरायचं नाही, 1 पासून नाही. नेहमी आपण त्रिकोण कुठून चालू करतो, 0 पासूनच काढायला चालू करतो. ह्या 2 गोष्टी विसरायचं नाही. कुठली गोष्ट, लाईन जोडताना 0 पासून जोडायची आणि हाईट घेताना 1 युनिटच घ्यायची. किती घ्यायची, 1च युनिट घ्यायची, 2 युनिट घ्यायची नाही. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा इथून काय येणार. आता हा पहिला चाप काढला आपण. हा पहिला चाप कितीच येणार, मग वर्गमुळात 5चा. कारण इथं किती आहे, इकडे वर्गमुळात 4 आहे. मग इथे किती आलं, वर्गमुळात 5. म्हणजे वर्गमुळात 5 आपलं झालं का, ड्रॉ झालं. आता काय करायचं, वर्गमुळात 7 कडे जायचं. मग कसं जाणार, वर्गमुळात 5 नंतर वर्गमुळात 6 येणार, 6 नंतर 7 येणार. आता काय करणार तुम्ही, तिथून परपेंडिक्युलर लाईन टाकणार. टाकली का लाईन, टाकली. आता हाईट किती येणार, हीच सेम हाईट घ्यायची, 1 युनिट, विसरायचं नाही. आता ही 1 युनिट हाईट घेतलेली काय करायची, जोडून घ्यायची. इथून काय करायचा, लंब टाकायचा. ही काय झालं तुमचं, वर्गमुळात 6. काय झालं तुमचं, वर्गमुळात 6. आता काय करायचं, ह्या वर्गमुळात 6 वरनं हाईट टाकून घ्यायची वरती. ही हाईट काय करायची, ह्या 0 पासून जोडून घ्यायची. इथून काय करायचा, चाप मारायचा. हा चाप किती जाणार, वर्गमुळात 7चा. झालं का, वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 ड्रॉ करून झालं. अशा प्रकारे काय करायचं, नंबर लाईन वर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 काय करायचं, ड्रॉ करायचं. जर तुम्हाला वर्गमुळात 5 सांगितलं असेल तर फक्त एवढंच ड्रॉ करा. आणि जर वर्गमुळात 7 सांगितलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, वर्गमुळात 5, 6 आणि 7 या तिन्ही पण गोष्टी काय करावं लागेल, तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. अशा पद्धतीने काय करायचं होतं, हे नंबर लाईन शो करायचं त्या. खूप सिंपल आहे, काय अवघड नाही. आता बघूया पहिला प्रश्न, रिकाम जागा भरायचा. पहिला प्रश्न काय दिला होता त्यांनी, द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन. स्टेप्स आर गिव्हन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2. त्यांनी सांगितलं की वर्गमुळात 2 तुम्हाला काय केलं आहे, दिलेल्या आकृतीमध्ये पाठीमागे तुम्हाला एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये काय केलंय, वर्गमुळात 2 काढून दिलेला आहे. आणि ह्या वर्गमुळात 2चा वापर करून वर्गमुळात 3 कसं करायचं याची कृती तुम्हाला काय केलेली आहे, दिलेली आहे. आणि काही तुम्हाला ब्लँक्स दिले, फिलिंग द ब्लँक्स करायला सांगितलेलं आहे. त्या फिलिंग द ब्लँक्स काय करा तुम्ही, भरा किंवा रिकाम जागा भरा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काय दिले बघा, पहिले पॉईंट तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली. ऍक्टिव्हिटी काय करायची, आपल्याला भरायची. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. पहिलं वाक्य काय म्हणले बघा, द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. बघा, द पॉइंट क्यू हा पॉइंट कुठला नंबर शो करतो, बघा हा पॉइंट क्यू आहे. हा पॉइंट क्यू कुठला नंबर शो करतो, वर्गमुळात 2 हा नंबर काय करतो, शो करतो. आता इथं बघा, त्यांनी तुम्हाला पुन्हा खाली काय दिलंय, त्यांनी तुम्हाला काय केलंय, वर्गमुळात 3 कसं काढायचं
यासाठी तुम्हाला इथं कृती दिलेली आहे. आता आपण ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे वर्गमुळात 3 कसं करायचं. आपण कसं काढलं असतं वर्गमुळात 3, ह्या वर्गमुळात 2 पासून एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. ह्या लाईनवर आपण 1 युनिट एवढं डिस्टन्स घ्यायचं. अंतर किती घ्यायचं? 1 युनिट एवढं घ्यायचं. एवढं घ्यायचं नाही, 1 युनिट एवढा डिस्टन्स घ्यायचं. तिथून काय करायचं? ओ आणि हा आर यांनी काय केलाय? आर हा बिंदू दिलाय. ओ आर बिंदू जोडून घ्यायचा. कर्कटक मध्ये ओ आर अंतर घ्यायचं आणि हा काय करायचा? चाप मारायचा. कुठं मारायचा? ह्या संख्या रेषेवर मारायचा. हेच तुमचं काय आहे? वर्गमुळात 3 हे आन्सर आहे. आता इथे त्यांनी काय केलंय? पायथागोरस थेरम दिलाय. पायथागोरस थेरम का वापरायचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता बघा, हा ओ क्यू आर हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा जो त्रिकोण आहे तो कसा त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. आहे का? 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? पायथागोरस थेरम वापरणार. कारण तुम्हाला काय माहितीये? तुम्हाला हा पाया माहितीये. पाया किती आहे? हा वर्गमुळात 2 आहे. तुम्हाला हे ओ आर क्यू अंतर माहितीये. आर क्यू अंतर किती आहे? 1 युनिट अंतर आहे. आणि ह्याच्यावर तुम्हाला काय करायचंय? हा कर्ण काढायचाय. काय करायचंय? कर्ण. मग आपल्याला माहितीये जर काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू दिल्या तर आपण त्यावर काय करू शकतो? तिसरी बाजू काढू शकतो. कुठल्या थेरमवरून? पायथागोरस थेरम वरून काढू शकतो. मग ह्यांनी पायथागोरस थेरमचा वापर केला आणि हा कर्ण काय केलाय? काढलाय. बघा कसा काढलाय तो. आता हे ओ क्यू अंतर किती आहे? वर्गमुळात 2 आहे. आहे का? वर्गमुळात 2 आहे. पुढं ही जी हाईट आहे क्यू आर किती आहे? 1 युनिट आहे. किती युनिट आहे? 1. विसरायचं नाही. हाईट नेहमी किती घ्यायची? 1 युनिट. 1 युनिट म्हणजे काय? जर समजा तुम्ही 2 सेंटीमीटर बरोबर जर 1 युनिट पकडलं तर इथं हाईट पण किती येणार? 2 सेंटीमीटर. जर 3 सेंटीमीटर पकडलं तर हाईट पण किती होणार? 3 येणार. पण युनिट किती राहणार? 1च राहणार. म्हणजे किती युनिट आलं? क्यूआरची लांबी 1 युनिट आले. आता पायथागोरस थेरम वापरा. पायथागोरस थेरम काय म्हणतंय? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुणिले उंचीचा वर्ग. पाया किती आहे? वर्गमुळात 2 आहे. पाया किती आहे? वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 चा काय येणार? वर्ग येणार. आणि हाईट किती आहे? 1 युनिट. 1 चा वर्ग. वर्गमुळात 2. बघा, वर्गाला वर्गमूळ काय झालं? कट झालं. उत्तर किती आलं? 2. 1 चा वर्ग 1. 2 आणि 1 3. आता कर्णाचा वर्ग आहे. आपल्याला काय करायचं आहे? कर्ण. वर्ग घालवण्यासाठी काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. वर्गाला वर्गमूळ काय झालं? कट झालं. आणि वर्गमुळात 3 काय आलं? तुमचं फायनल अँसर आलं. म्हणजे सी ह्या बिंदूपाशी तुम्हाला काय मिळालं? वर्गमुळात 3 आन्सर मिळालं. बघा, हे वर्गमुळात 3 तुमचं काय आला? कर्ण आला. हा कर्ण आपण काय करतो? कर्कटक मध्ये ओ आर एवढं अंतर घेतो आणि इथून काय करतो? चाप मारतो. म्हणजे हे जर अंतर वर्गमुळात 3 असेल तर कर्कटक न घेतलेलं हे जे माप आहे ते पण किती असणार आहे? वर्गमुळात 3च असणार आहे. म्हणजे हे वर्गमुळात 3, हे वर्गमुळात 3 आन्सर बरोबर आहे. अशा प्रकारे काय करायचं? वर्गमुळात 3 काय करायचं? संख्यारेषेवर शो करायचं. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 1.4 बरोबर आपला हा पहिला चॅप्टर अगदी व्यवस्थित संपलेला आहे. जर तुम्हाला अजून आणखीन काय अडचण आली तर तुम्ही काय करा? कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या प्रत्येक अडचणीला मी काय करेन? अँसर देईल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.